अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नवरात्रीचे अतिशय प्रभावी दिवस चालू आहे आणि या 9 दिवसांमध्ये आपल्याला काही चुका करायच्या नाहीये। 9 दिवसांपैकी बरेचसे दिवस झालेले आहे आणि काही दिवस आता बाकी आहे। तर समजा तुमच्याकडून या काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, नवरात्रीमध्ये या काही चुका करणं आपल्याला टाळायचं आहे। ही काही अंधश्रद्धा नाहीये, पण बघा हे 9 दिवस जे आहे ना, आपण बघितलं असेल खूप लोक अगदी मनापासून या 9 दिवसांमध्ये 9 दिवसाचे उपवास करत असतात, व्रत करत असतात, पारायण काय काय सगळ्या सेवा उपाय तापा हे चाललेले असतात। पण काही लोक असे आहेत की जे सेवा करत नाही, त्यांना व्रत वगैरे जे आहे या गोष्टी ते करत नाही, त्यांना एकतर त्या गोष्टींची सवय नसते किंवा त्या गोष्टी मान्य नसतात। असे प्रत्येकाचे वेगवेगळे काही प्रॉब्लेम असतात। पण बघा, आपण समजा सेवा नाही करत आहे, उपवास वगैरे काही करत नाही, पण काही चुका होणं आपल्या हातून टाळलं गेलं पाहिजे। कारण बघा, हे नवरात्रीचे जे दिवस असतात ना, हे 9 दिवस अतिशय प्रभावी असतात। या 9 दिवसांमध्ये देवी आईचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। तर त्यामुळे जर आपल्या हातून अशा काही चुका झाल्या तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात। आपल्यावर संकट येतात, अडचणी येतात, दुःख येतात। मग त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपल्यावर असं अचानक असं दुःख संकट का आले। तर याच काही गोष्टी आहे, या गोष्टींमुळे, या चुकांमुळे आपल्याला आपले वाईट परिणाम जे आहे ते आपल्यालाच भोगावे लागतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्र खूप महत्त्वाचं आहे। नवरात्रीतला एक दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। या 9 दिवसांमध्ये आपल्याला कुलस्वामिनीची भरभरून सेवा करायची असते। पण यासोबतच तुम्ही सेवा व्रत जर करताय तर त्यावेळेस तर आपल्याला काळजी घेतलीच गेली पाहिजे। पण समजा तुम्ही जर सेवा व्रत काही करत नाहीये तरी पण आपल्या काही गोष्टींची काळजी घ्यायची, काही चुका आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर मग त्याचं मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागतं। तर कुठल्या त्या चुका आहे, काय आपल्याला करायचं नाही ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिले म्हणजे कोणीही आपल्याकडे या 9 दिवसांमध्ये आलं, आता हा जो नियम आहे हा शक्यतो नेहमीच पाळला गेला पाहिजे। कोणीही आपल्या दारात आलं, कोणी आपल्या समजा नावडती व्यक्ती, आपलं काहीतरी भांडण झालं होतं, आपला कोणी दुश्मन आहे, कितीही मोठा काही दुश्मन असला आपल्या जेव्हा तो दारामध्ये येतो तर त्याचा कधीही अपमान करू नये। किंवा समजा या 9 दिवसांमध्ये बघा, जे मागणारे वगैरे लोक असतात, काही मागायला येतात, पैसे वगैरे खायला प्यायला असं मागायला येतात दारामध्ये, तुम्ही त्याला 5 रुपये द्या, काहीतरी तुमच्या यथाशक्तीने द्या। मी म्हणत नाही की अगदी त्याला द्याच, तुम्ही काही तुमच्या यथाशक्तीने, बिस्किटचा पुडा द्या, पोळी द्या, 5 रुपये द्या, 1 रुपया द्या, काही द्या, पण त्याला असं तोंडावर काहीतरी घाणेरडं बोलून त्याचा अपमान करू नका। तसंच आपलं कोणी आपल्या नावडतीची व्यक्ती असेल, कोणी दुश्मन असेल, ते जरी आपल्या दारामध्ये आले तरी पण आपल्या दारामध्ये, आपल्या घरामध्ये त्यांचा कधीही आपण अपमान करू नये। कारण अतिथी देवो भव, जो आपल्या घरी पाहुणा येतो तो देवासमान असतो, त्यांचं आदरातिथ्य करा। कोणीही आलं तुमच्या घरात, कामवाल्या मावशी आल्या, कोणीही आलं तर त्यांना काहीतरी तुम्ही रोज चहा वगैरे काहीतरी त्यांना द्या, केळी द्या, त्यांचे पण उपवास वगैरे चाललेले असतात। माझ्या ज्या मावशी येतात काम करण्यासाठी त्यांना मी रोज आल्याला पहिलेच मी चहा देत असते, रोज मी त्यांना चहा देते आणि त्यानंतर मग पुढचे जे काही कामं असतील त्याच्यासाठी कामांसाठी लागतात। म्हणजे काय बघा, आपण असं आपल्या 5-50 रुपये इकडे तिकडे वाया जातात आणि मग आपण असं कधी कोणाला काही करायचं असेल का आपण विचार करतो, बापरे रोज एवढं चहा द्यायचा का, रोज हे करायचं का, साखर लागतं, दूध लागतं, असं काही नाही। आपण जेवढं देऊ ना तेवढं आपल्याकडे परतफेड जे आहे ते आपली कुलस्वामीने, आपले गुरु आपल्याला देत असतात। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळा रंग। या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला काळा रंग घालायचा नाही आहे। आपल्याला माहिती आहे काळा रंग हा अमुक एक अगदी बोटावर मोजण्या इतक्या पूजांमध्येच काळा रंग जो आहे तो मान्य आहे। बाकी सगळ्या देवाच्या विधींसाठी, पूजांसाठी, देवाचे काही महत्त्वाचे जे दिवस असतात त्या दिवशी काळा रंग जो आहे तो घालू नये। यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये मांसाहार, काही पण अंडे, चिकन, मटन, मग ताई अंडे चालतील का, हे चालेल का, नाही, हे जे अन्न आहे हे खाऊ नये। यामुळे काय आहे, बरेच लोक म्हणतात की ताई देवीला नॉनव्हेजचा नैवेद्य चढवतात वगैरे, या गोष्टी ना तुमच्या मानण्यावर आहे। तुम्ही याचा कितपत खोलवर विचार करता ते तुम्ही स्वतः विचार करा आणि तुम्ही विचार करा की खरंच हे योग्य आहे का। याप्रमाणेच काही लोक बघा, तुम्हाला शक्य असेल तर या दिवसांमध्ये कांदा लसूण जे आहे ते खाऊ नका असं म्हणतात। तुम्हाला पालन करणं शक्य असेल तर नक्की करा, कारण ह्या गोष्टीमध्ये सुद्धा तथ्य आहे। कांदा लसूण जे आहे ते तामसिक अन्नामध्ये ते गणलं जातं, त्यामुळे त्याचं सेवन केल्यामुळे नकारात्मक विचार मनामध्ये येतात आणि मग आपण कुठलीही सेवा वगैरे करत असू तर त्याचं फळ मिळण्यासाठी, आपण ज्या इच्छेसाठी जे काही संकल्प केलेला आहे तर ते पूर्ण होण्यासाठी अडथळे निर्माण होतात असं त्यामागचं
कारण आहे. म्हणून नॉनव्हेज, मग त्यामध्ये सगळं अंडे, चिकन, मटण सगळं, त्यानंतर कांदा, लसूण जे आहे ते खाऊ नये. जर तुम्ही कुठलं पारायण की कुठली पूजा करताय तर त्यासाठी सुद्धा खाऊ नये असं म्हटलं जातं. कांदा लसूणची गोष्ट अशी आहे, तुम्हाला शक्य असेल तर ती पाळा, पण नॉनव्हेज तर आपल्याला खायचंच नाही. तसंच जे आपण म्हणतो व्यसन, दारू वगैरे मादक पदार्थांचं सेवन करू नका. तर या गोष्टी ज्या आहे, या गोष्टींमुळे देवी आईचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही, ती नाराज होते आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तसंच या अशा शुभ दिवसांमध्ये कोणाचाही अपमान करू नका, कोणाशी खोटं बोलू नका, काही वाईट बोलू नका. आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया आहे, मुली आहे, आपली आई म्हातारी असेल, सगळ्यांची अगदी प्रेमाने वागा. कारण बघा, जी घरातली महिला असते ती साक्षात देवीचं रूप असते. घरातल्या कुमारिका या सुद्धा देवीचं रूप असतात. त्यांना काहीतरी घाणेरडे शिवीगाळ वगैरे शब्द काही बोलले ना, तुम्ही रागाच्या भरात बोलून जाल, पण एकदा बोललेले शब्द मागे घेता येत नाही. त्यामुळे बोलताना नीट दोनदा पहिले विचार करा आणि त्यानंतरच आपण बघा, या गोष्टी ना, याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम भोगावाच लागतो. तर मग आपल्याला त्यावेळेस कळत नाही की माझ्या बाबतीत असं का झालं. त्यानंतर कोणाची फसवणूक करू नका, खोटं बोलू नका. फसवणूक वगैरे केल्यामुळे आपण जे काही उपवास व्रत करतोय त्याचा काही उपयोग होत नाही, त्याचा अर्थ शून्य ठरतो. म्हणून तुम्ही या गोष्टींवर कंट्रोल करा. उपवास करत असाल, हे बघा कधी कधी काय होतं, आपण कोणी 9 दिवसाचे उपवास करतो, मग त्याचा राग आपले चिडचिड होते, सहन आपल्याला पोटाला ती सवय नसते, मग त्याचा कुठेतरी राग चिडचिड जी आहे ती निघते. उलट मग असं होण्यापेक्षा असं आहे की तुम्ही उपवास एक वेळ करू नका. उगाचच उपवास करायचा आणि घरातल्यांवर सगळ्यांवर चिडचिड करायची, याला काही अर्थ नाही आहे. आपण करतोय ना, आपल्यासाठी करतोय, पण बाकीच्यांवर कशाला त्याचा राग दाखवायचा, बरोबर. तर या काही गोष्टी तुम्ही, याचा कुठे ना कुठे थोडाफार परिणाम जो आहे आपल्या सेवेवर होत असतो आणि मग त्याचे वाईट फळ आपल्याला भोगावे लागतात. यानंतर बघा, कोणाबद्दल वाईट विचार, नकारात्मकता जी आहे, मत्सर, द्वेष जे आहे ते मनामध्ये बाळगू नका. हे बघा, आपण कितीही समोर चांगलं दाखवलं, पण आपल्या मनामध्ये जर कोणाबद्दल वाईट विचार असतील, काही वाईट विचारांनी आपण सेवा करत असू, त्याचा काही अर्थ नाही आहे, फक्त तुमचा टाईम वाया जातो, एवढंच आहे. यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला नख कापायचे नाही आहे, केस कापायचे नाही आहे, दाढी वगैरे करणं, हे या ज्या गोष्टी आहे या अमान्य आहे. याचा आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर अशुभ परिणाम होत असतो. मी या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले की नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला लेदर, जे आपण चामड्याच्या वस्तू म्हणतो, म्हणजे बघा लेदरचे शूज, लेदरचा बेल्ट, पर्स, या ज्या गोष्टी आहे, चप्पल, या आपल्याला वापरायचं नाही आहे. कारण लेदर जे चामडं आहे ते प्राण्यांच्या, जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं आणि ते अशुद्ध असतं. तर त्यामुळे नवरात्रीच्या शुभ काळामध्ये अशा अशुभ गोष्टी ज्या आहे, ज्या अशा प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या आहे, या गोष्टींमुळे नकारात्मकता वाढते आणि मग देवी आईचा आशीर्वाद आपल्याला कधीही मिळत नाही. यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर मुलगी असेल, आपण बघा लहान मुलं वगैरे असतात, तर त्यांना उष्ट देऊ नका. या नवरात्रीत कुमारिका पूजन केलं जातं, कन्यापूजन. का? कारण मुली ज्या आहे, कन्या ज्या आहे, त्या साक्षात देवीचं रूप असतं. तर त्यांना उष्ट देऊ नका, म्हणजे आपल्या घासातला घास त्यांना देऊ नका, आपलं उष्ट पाणी जे आहे ते त्यांना देऊ नका. यामुळे काय होतं, आपल्याला पाप लागतं. तर हे बघा, तुम्ही जर सेवा वगैरे सगळं करत असाल ना, तर या गोष्टी तर आपल्याला पाळायचंच आहे, तरच तुमची सेवा फलित जाते, नाहीतर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही. या गोष्टी लक्षात ठेवल्यामुळे, या गोष्टींचं जर आपण नियमांचं जर पालन केलं, काळजी घेतली, तर देवी आई आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. आणि असेच काही दिवस आहे जेव्हा आपण सेवा करून काहीतरी कमवून घेऊ शकतो. देवी आईचा भरभरून आशीर्वाद जो आहे तो आपण कमवून घेऊ शकतो. फक्त तुम्ही लक्षात घ्या, या नवरात्रीमध्ये जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा, मनापासून करा, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कोणाला काही वाईट असं कोणाशी काही वागू नका. यामुळे देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि समजा नवरात्रीचे आता काही दिवस झाले, तुमच्याकडून काही चुका झाल्याच असतील, तर तुम्हाला वाटतंय की मी ही गोष्ट चुकीची केलेली आहे, जी नव्हती करायला पाहिजे, तुम्ही काहीतरी सेवा करताय वगैरे, तर देवी आईसमोर 5 मिनटं तुम्ही शांत बसा, अगदी मनापासून डोळे मिटून देवी आईकडे क्षमा याचना मागा. क्षमापण म्हणजे तुम्हाला 3 वेळेस असं हे करायचं. समजा तुम्ही कुठला पण पाठ करताय, पारायण करताय, तुम्ही जांभई शिंका वगैरे आली तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्हाला 3 वेळेस असं करायचं आहे, याला क्षमापण म्हणतात. आणि त्यानंतर तुम्हाला परत सेवा कंटिन्यू करायची. तर तुम्हाला वाटत असेल या दिवसांमध्ये तुमच्याकडून काही चूक झाली, तुम्ही काही वाईट वागलाय, सगळ्यात पहिले आपली चूक आपल्या लक्षात येणं आणि मान्य करणं हीच खूप मोठेपण असतं. तर त्यामुळे आपली चूक काही झाली तर मान्य करा. कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याच्याशी बोला, त्याला सॉरी म्हणा. देवी आईकडे बसून प्रार्थना करा की हे देवी आई, मला क्षमा कर, माझ्याकडून अशी चूक झालेली आहे, यापुढे मी अशी चूक जी आहे ती होऊ देणार नाही. नाक घासून माफी मागा. देवी आईसमोर तुम्ही डोकं टेकवा, नाक घासून माफी मागा. तर बघा, आपण देवी आईचे लेकरं आहोत आणि आपल्यावर कधीच ती अगदी राग जी आहे ती धरून ठेवू शकत नाही. आपल्याला आपली चूक कळली हेच
खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपल्याला आपली चूक जरी कळाली ना तरी देवी आई जी आहे ती आपल्याला माफ करू शकते. म्हणून तुम्ही अशा प्रकारे काही चूक झाली असेल तर देवी आईची माफी मागा. तर या काही गोष्टी लक्षात ठेवाल अशी मी अपेक्षा करते. ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.